आज आम्ही विणकर कॉलनी व लिंबोळी नगर या भागामध्ये पाहणी केली। या ठिकाणी पाहणी केल्यावर आम्हाला या ठिकाणी असं आढळून आलं की लोकांच्या अक्षरशः घरात व त्यांच्या किचन मध्ये देवघरामध्ये ड्रेनेजचं पाणी या ठिकाणी गेलेलं आहे। ती एवढी सर्वात मोठं तर महापालिकेला सर्वात मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे महापालिकेसाठी। महापालिका प्रशासनाने आतापर्यंत या ठिकाणच्या लोकांना जनावर समजले काय, या ठिकाणचे लोक माणसं इथं राहतात की नाही अशी या ठिकाणी अवस्था या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटली। काही लोक तर अक्षरशः स्वतःचं घर सोडून किरायाच्या घरामध्ये गेलेले आहेत। पण आम्ही या ठिकाणी आता निघून आलेलो आहोत। आम्ही या ठिकाणी पाहणी करताना माझ्यासोबत जावेद चाऊस आणि आमचे बावजीर होते। आम्ही पाहणी केली। आम्ही तिघेही या प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने जर आमच्या मागण्या आणि मान्य केल्या नाही, लवकरात लवकर हे काम चालू केलं नाही तर आमच्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी त्यांना जबाब देणार आहोत। याच्यामुळे आम्ही या ठिकाणच्या लोकांना आश्वासन या ठिकाणी देतो की येत्या 8 दिवसामध्ये या ठिकाणचं काम लवकरात लवकर चालू करण्याचं या ठिकाणी आम्ही यांना आश्वासन दिलेलं आहे। पण प्रशासनाने 8 दिवसामध्ये या ठिकाणचे काम सर्वात पहिले चालू करावे आणि या ठिकाणच्या लोकांना जे अडचणी आहेत ते सर्व दूर करावे, त्यांच्या घरामध्ये जे पाणी जात आहे ते बंद करावं असं मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती केलेली आहे। या भागातील जे काही नागरिक आहेत आम्ही सुरक्षित नाहीत असं देखील म्हणणं आहे। आपण पोलीस चौकीच्या अनुषंगाने देखील चर्चा केलेली आहे, काय सांगाल? माननीय आमदार आनंद पाटील बोंडारकर साहेब, माननीय हेमंत पाटील हेमंत भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एसपी साहेबाला भेटलो, एसपी साहेबाला पत्रही दिलेलं आहे आणि एसपी साहेबांशी माझं बोलणंही झालेलं आहे। त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की शांतीनगर या प्रीतीनगर या भागाच्या मध्ये नियंत्रण कॉलनीच्या भागामध्ये आम्ही एक पोलीस चौकी या ठिकाणी देणार आहोत। ते लवकरच पोलीस चौकीचं या ठिकाणी निर्माण होईल आणि या ठिकाणचं जे सुरक्षेचा प्रश्न आहे ते हमेशासाठी संपणार आहे। या ठिकाणी जे गंजेटी दारुडे लोक जो तिथं बसतात त्यांचंही विल्हेवाट लावण्याचं काम आम्ही लवकरात लवकर करणार आहोत। आणि या भागामध्ये आता विकासाची गंगा सुरू झालेली आहे, आमचे कामं चालू झालेले आहेत। आताच तुम्ही पाहाल की आता 4 वाजता आमचं 3,57,00,000चं उद्घाटन सराफा बरकी चौकामध्ये आहे आणि अजून पुढं आम्ही 5 कोटीचे काम मंजूर केलेले आहेत। त्याच्यामुळे या ठिकाणी कमी कुठं पडणार नाही, कारण की या भागामध्ये मी आमदार आनंद पाटील बोंडारकर सोबत राहतो। हा दक्षिण मध्ये येणार हा माझा प्रभाग आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी कोणताच विकास काम कुठं थांबणार नाही। इथं विकास काम जोराने होईल आणि जास्तीत जास्त होईल। आज रोजी आपण विणकर कॉलनीमध्ये प्रत्यक्षदर्शी पाहणी केलेली आहे। या ठिकाणी बऱ्याच अशा समस्या आहेत, एकदम म्हणजे बरेच लोक या ठिकाणी त्रस्त आहेत आणि त्यांनी घरं देखील तोडलेली आहेत। एकंदरीत या अनुषंगाने काय सांगाल? हिंदी में सर, हा चालेल चालेल। अभी प्रभाग नंबर 15 होने के बावजूद हम लोग तीनों जीत के आने के बाद यहाँ पे लोगों का विजिट किए थे। कुछ प्रॉब्लम 10-15 साल से यहाँ पे अवेलेबल थे, वो प्रॉब्लम दूर करने के लिए हमने प्रशासन के सभी लोगों को यहाँ बुलाया और बताया। इस जगह ऐसा है कि 3 फीट की गली है और 100 से 150 फीट डीप है वो, और दोनों घरों का पानी एक जगह आता था। ड्रेनेज लाइन अभी डालना जरूरी इसलिए आवश्यकता है क्योंकि प्रशासन ने इससे पहले करा था काम। हम 2007 में जब यहाँ से जीत के आए थे, नल लाइट पानी और रास्ते और ड्रेनेज लाइन बनाकर दिए थे, पर किसी कारण अब फिर से एक बार हमको मौका मिला। यहाँ पे मैं होगा, हमारे हबीब बावजीर साहब हो गए और कुलदीश यादव, यहाँ के लोगों ने हमको कामयाब करके दिए। हमारा फर्ज बनता है कि इनकी हम सहूलत करके देना। हमने अभी माजी में जो होगा उसके ऊपर हमको कमेंट्स नहीं करना है। अभी यहाँ से हम उनको काम करने के लिए प्रशासन से काम करा के लिए अक्षरशः लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेले आहे। तात्काळ या ठिकाणी जे रखडलेलं काम आहे ते सुरू होणार आहे? 2 दिन के अंदर, अभी कल से उसका